नमस्कार, मी शोभा जाधव. आज आपल्याला मी छानशी अशी रेसिपी दाखवणार आहे आणि आता आंब्याचा सीझन पण चालू आहे आणि कैऱ्या पण मार्केटमध्ये खूप आहेत. तर मी कैरीपासून बनवणारा पदार्थ दाखवणार आहे, की ते आपल्याला चटपटीत कैरी असं मी दाखवणार आहे आणि तोंडी लावण्यासाठी आपल्याला खूप छान वाटतं. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये कैरी असेल तर आंबट खावंसं असं वाटतं. दही, ताक, कैरी हे आपल्याला उष्णता वाढल्यामुळे आपल्या शरीराला ते आवश्यक पण असतं आणि ते खावंसं पण वाटतं. तर आता कैरीपासून बनणारा पदार्थ चटपटीत कैरी असं आपण ह्या रेसिपीला नाव देऊया. तर मी ते दाखवणार आहे तुम्हाला. ह्या 2 अशा कैऱ्या मी घेतलेल्या आहेत, ज्या कमी आंबट असतात. म्हणजे ज्या तोतापुरी कैरी येते अशी ह्या आकाराची, त्या तोतापुरी कैरी अशी मी आणलेली आहे. 2 कैऱ्या घेतलेल्या आहेत आणि मी ते स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्या आहेत आणि त्याच्या आता मी छानशा अशा फोडी आपल्याला आवडेल तशा करायच्या. उभ्या कराव्याशा वाटल्या तर उभ्या करा, उभ्या आडव्या कराव्याशा वाटल्या तर लोणच्याला जशा आपण करतो त्या टाईपमध्ये फोडी बनवल्या तरी चालणार आहे. आणि बाकीचं साहित्य मला लागणार आहे. फोडणीसाठी लागणार आहे मोहरी मला लागेल, लाल तिखट मला मिरची पावडर लागेल आणि थोडीशी हळद लागेल आणि हिंग लागेल. तेल नेहमीप्रमाणे तेल लागणार आहे फोडणीसाठी आणि चवीनुसार मीठ लागणार आहे. तर चला आपण रेसिपी बनवायला सुरुवात करूया. सर्वप्रथम मी आता मला वेळेवरतीच कापता येतं, सुरीने काही कापता येत नाही, तर मी वेळेवर आता ह्याच्या छानशा अशा फोडी करून घेणार आहे. साल काढायची नाही, आपल्याला सालासह घ्यायचं आहे. तर बघू शकता, मी 2 कैऱ्या घेतल्या होत्या. कैऱ्या मोठ्या असल्यामुळे मी 1 कैरी ठेवून देते आणि एकाच कैरीचं खूप झालं आहे. 3 ते 4 दिवस आरामात जातं आणि आठवडाभर व्यवस्थित टिकतंसुद्धा ते. तर अशा मी बारीकशा फोडी करून घेतलेल्या आहे, साल काढलेली नाही आहे. आता ह्याच्यामध्ये आपण मिरची पावडर टाकणार आहोत. साधारण 1 चमचा, अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे. ते छान असं चोळून घ्यायचं. आता छान त्याला तिखट, पीठ आणि हळद हे सगळं असं लावून घेतलेलं आहे. ते आता बाजूला ठेवूया आपण आणि आता आपण फोडणीची तयारी करू. अगदी होते पण झटपट, काहीच वेळ लागत नाही. पटकन 5 मिनिटात ही डिश तयार होते आणि लागते सुद्धा छान. तर आपण फोडणीची तयारी करू. आपण आता गॅस पेटवतो आहोत. त्याच्यावर हे फोडणीसाठी भांडं, म्हणजे आपण कोशिंबीर वगैरे करताना वरतून जी फोडणी टाकतो, तडका मारतो, म्हणजे तेच भांडं आहे हे. ते मी आता गरम करायला इथे ठेवलेलं आहे. तर जरा गरम होऊ देऊया. थोडा मीडियम करायचा गॅस, म्हणजे जरा जळणार नाही. थोडं बऱ्यापैकी गरम झालेलं आहे. तर आपण याच्यामध्ये तेल टाकूया. तेल गरम होऊ देऊया. बघू शकता तेल गरम झालेलं आहे. गॅस थोडा मीडियम करूया. यात आपण आता चिमूटभर हिंग घालणार आहोत आणि चमचाभर मोहरी. मोहरी छान तडतडू द्यायची आहे. बघू शकता छान तडतडलेली आहे. तेल पण बऱ्यापैकी गरम झालेलं आहे. आपण आता गॅस बंद करतो आहोत आणि हे जे आपण याला तिखट मीठ वगैरे लावून ठेवलेलं आहे त्याच्यावर आपण आता ही फोडणी गरम गरमच ओतायची. फोडणीचा वास पण छान आलेला आहे आणि हे असं चमच्याने छान मिक्स करायचं. म्हणजे याला आम्ही ताजं लोणचं पण म्हणतो. म्हणजे ताज्या लोणच्यासारखंच असतं ते. आणि चटपटीत कैरी तर मस्तच नाव आहे रेसिपीचं, कारण ती खायला पण चटपटीतच लागते. असं करून ठेवायचं आणि थोडंसं थंड होऊ देऊया आपण नॉर्मल टेम्परेचरला. थोडं नॉर्मल टेम्परेचरला हे आलेलं आहे. आपण आता याला एका बाउलमध्ये मी काढून घेते.
आता ह्याला आपण बाउलमध्ये शिफ्ट करू. बघू शकता मी बाउलमध्ये शिफ्ट केलेलं आहे काचेच्या. आणि चटपटीत लोणचं तयार आहे आपलं. आणि इतर जेवणाची लज्जत वाढवणारा हा पदार्थ आहे. आणि कोणाला आवडत नाही असं होणार नाही. तर सर्वांना हे आवडतं कैरीचं लोणचं, ताजं लोणचं. तर नक्की करून बघा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.